अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे माझ्या कट्ट्यावर. अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता. रामराजे निंबाळकरांनी बोलवला फलटणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा. शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला. कोल्हापूरवरून राहुल गांधींची भाजपवर टीका. नागपूरमध्ये विमानसारख्या सोयी असलेल्या बस सेवा काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचे नवीन स्वप्न. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले पण काढता येईनात. किरीट सोमय्यासह महिलांची पोलिसात धाव. भाजपचा ढासळलेला गड सावरण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात. 2 दिवस सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर. जाहीर कार्यक्रमही घेणार. तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच, पण रामराजे निंबाळकरांनी भाजपाबाबतच्या तक्रारीची पाढा वाचला. शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध. संजय राऊतांच्या दाव्याने खडबड. इंदापूरनंतर जुन्नरमध्येही शरद पवारांचे धक्कातंत्र. अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत शिलेदारांना मैदानात उतरणार. एकनाथ शिंदे, शरद पवार आणि मनोज जरांगे एकत्र आले तर लक्ष्मण हाकेंच्या त्या वक्तव्याने चर्चेला उधाण. दिल्लीवरून फोन आला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट. माढ्यात बैलगाडा शर्यतीत थरार. राज्यभरातून बैलगाडा चालक दाखल. अभिजात पाटलांचा शक्ती प्रदर्शन. उदय सामंतांना हरवण्यासाठी ठाकरे गट उमेदवार आयात करणार. रत्नागिरीत महत्वाची बैठक. तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना? जिरवाड्यांच्या उडीवर भडकले राज ठाकरे. विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती. राज्यभरात महाजनसंपर्क अभियान. दिग्गज नेत्यांचाही सहभाग. छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला. जयंत पाटलांबरोबर कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा. आमदार बबनदादा ठरल कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार. शरद पवारांच्या भेटीत काय घडलं? 2029 मध्ये अमित शहा दिल्लीत पण नसतील. सध्या ते स्वतः कुबड्या घेऊन सत्तेत आहेत. विजय वडेट्टीवार यांची टीका. ओबीसीच्या अनेक प्रश्नावर मंत्री अतुल सावे यांची मॅरेथॉन बैठक. बहुतांश प्रश्न तात्काळ निकाली. लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात. रक्षाबंधनाला 3000 रुपये. आता भाऊबीजेलाही अजितदादांचा वादा. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला. सत्ता आल्यास मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री. राजरत्न आंबेडकर यांची माहिती. मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला. पक्षाची चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मात्र सुप्रिया सुळेंचे स्पष्ट बोलल्या. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका. देवेंद्र फडणवीस. भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला. माजी मंत्र्यांना ठोकला रामराम. 2 ओळीतच दिलं स्पष्टीकरण. हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे, पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. आरे ते बीकेसी हा 1 तासांचा तुमचा प्रवास अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण होईल. कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे. मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे. यातील पहिला टप्पा 12.44 किमीचा असून दर 6.5 मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल. या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही.
मेट्रो 1 आणि मेट्रो 7च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. माहितीच्या काळात मुंबई घडतंय सुपरफास्ट.